तुम्ही जर पुण्यात प्रवास करत असाल तर सावधान, कारण हा स्कॅम तुमच्या सोबत देखील होऊ शकतो। पुण्यात अनेक गुन्हेगारीच्या घटना घडतायत आणि त्यात आणखी वाढ होत चालली आहे। पुण्यात अनेक वेळा कारवाई होऊन सुद्धा हा स्कॅम मात्र पुण्यात अजूनही सुरू आहे। त्यामुळे तुम्हाला सतर्क करण्यासाठी हा व्हिडिओ जाणून घेऊयात हा स्कॅम नक्की काय आहे। नमस्कार, मी तनय आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट। तर मुंबई पाठोपाठ आता शिक्षणाचं माहेरघर संबोधलं जाणारं आणि सांस्कृतिक केंद्र मानलं जाणारं पुणे आता गुन्हेगारीचं केंद्र बनत चाललंय, कारण अनेक गुन्हेगारीच्या घटना मुंबईपेक्षा पुण्यात घडत आहेत। यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला स्कॅम म्हणजेच पंक्चर स्कॅम। हा स्कॅम पुण्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे। अनेक वेळा या गुन्हेगारांवर कारवाई सुरू आहे, परंतु हे गुन्हेगार एवढे सराईत आहेत की ते वेगवेगळ्या पद्धतीनं हा स्कॅम करण्यात यशस्वी झाले। तुम्ही पुण्यात प्रवास करताय आणि अचानक काही गोष्टी अशा घडतात की आपल्याला आपली गाडी पंक्चर काढणाऱ्या दुकानाकडे वळवावी लागते, तर तुम्ही फसताय। तुमच्या सोबत घडणाऱ्या गोष्टी ह्या आपसूक नाही तर मुद्दाम घडवल्या जातात आणि हा तुम्हाला पंक्चरच्या दुकानाकडे आणला जातात आणि इथून तुमच्या सोबत स्कॅम व्हायला सुरुवात होते। तुम्ही त्या पंक्चर काढणाऱ्या दुकानदाराच्या बोलण्यास बळी पडता आणि तो तुमच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात करतो। आणि हा जो सगळा प्रकार घडतोय तो पुण्यातील जास्तीत जास्त रहदारीच्या ठिकाणी म्हणजेच फियोनिक्स, खराडी, बायपास, औंध बाणेर, वाडेश्वर, मुंढवा चौक, वाकड, हिंजवडी अशा रहदारीच्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडतोय। पुण्यातील लोक तर फसवेच जात आहेत, पण जास्तीत जास्त बाहेरच्या लोकांना टार्गेट करण्याचं काम ही टोळी करतीये। तर ही फसवी टोळी हा स्कॅम कशा पद्धतीनं करतीये ती पाहूयात। एकतर तुम्ही गाडी चालवत असताना दुचाकीस्वार अचानक येतो आणि तुम्हाला सांगतो की तुमच्या मागच्या टायर मध्ये हवा कमी आहे किंवा हवाच नाहीये। यामुळे तुम्ही गाडी थांबवता आणि लगेच पाहता। तुम्ही जर दुर्लक्ष करून निघून गेलात तर पुढे अजून काही माणसं भेटतात आणि तुम्हाला टायर पंक्चर असल्याची जाणीव करून देतात। अशी या माणसांची टोळी पंक्चर दुकानात जावं म्हणून तुमचं मन विचलित करतात आणि जरी हवा कमी नसली तरी त्या माणसांनी सांगितल्यामुळे आपल्या मनात शंका निर्माण होते आणि आपण आपसुकच त्या क्षेत्रात असलेल्या जवळच्या पंक्चरच्या दुकानाकडे वळतो। आणि यात मुख्य बाब ही असते की तुम्हाला वाटेत भेटलेली माणसं ही पंक्चर दुकानदारासोबत मिळालेली असतात आणि आता खरा स्कॅम होण्यास सुरुवात होते। एकतर तो स्वतः दुकानदार नाहीतर तिथे असलेला एखादा माणूस तुम्हाला बोलण्यात गुंग करतो, तुमच्याशी गप्पा मारतो आणि त्या नादात तुमचा दुर्लक्ष होतो आणि यामुळेच पंक्चर दुकानदार नक्की तुमच्या गाडीसोबत काय करतो हे पाहण्यास तुम्ही विसरून जाता आणि अचानक तुम्हाला समजतं की तुमच्या गाडीचा टायर पंक्चर आहे आणि त्यात अनेक पंक्चर निघाली आहेत आणि तुम्हाला वाटतं की आपला टायर पंक्चर आहे। मग तुम्ही होणारं बिल नाकारूच शकत नाही आणि हा स्कॅम तुमच्या तेव्हा लक्षात येतो जेव्हा हेच तुमच्या सोबत अनेक वेळा घडतं आणि यानंतर मात्र तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण तुमच्याकडे पुरावा नसतो। खरं तर हे दुर्दैव आहे की आपण अशा साध्या क्षुल्लक गोष्टींना फसतोय आणि हजार रुपये विनाकारण त्यांना देऊन फसले जातो। याचा अनुभव आतापर्यंत अनेक जणांना आलाय, त्यातल्या काही जणांनी आपला अनुभवही सांगितलाय। पहिली प्रतिक्रिया एकानं दिली आहे, मला हे सांगायला लाज वाटते की मी हिंजवडीमध्ये या गोष्टीला 3 वेळा बळी पडलो। एकदा 13 पंक्चर, एकदा 10 आणि एकदा 6 पंक्चर। एकतर मी एक नवीन ड्रायव्हर आहे आणि वारंवार गाडी चालवत नाही। माझी गाडी 3 वर्षात 20,000 पेक्षा कमी धावली आहे, तरीही मी या गोष्टीला बळी पडलोय। दुसरी प्रतिक्रिया, हे सगळं आपल्या आजूबाजूला घडतंय, मलाही या घोटाळ्यांशी सामना करावा लागलाय। रिपेअर स्टोअर मधल्या माणसानं वॉल्व खराब असल्याचं सांगितलं आणि तो बदलला। मग साबणाच्या पाण्यानं टायर तपासला आणि त्याला मला बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि त्याच्याकडे असलेल्या टूलनं तो पंक्चर मुद्दामून करणार होता, तेव्हाच मी त्याला पाहिलं आणि हा प्रकार थांबवला। अशा अनेक जणांनी आपला अनुभव सांगितलाय। तर ह्या स्कॅम पासून तुम्ही सतर्क आणि सावध राहणं गरजेचं आहे। ते कसं राहाल पाहूयात। सर्वप्रथम घरातून बाहेर पडताना आपली गाडी सुस्थितीत आहे की नाही ते पाहून टायरची हवा चेक करणं गरजेचं आहे। रस्त्यात कोणत्याही माणसानं काहीही सांगू दे, पण आपण स्वतःवर विश्वास ठेवून स्वतः बारकाईनं पाहून नंतरच गाडी पंक्चरच्या दुकानाकडे वळवणं तुमच्याच भल्याचं ठरेल। आणि एक मुख्य गोष्ट म्हणजे
तुम्हाला स्वतःवर विश्वास नसल्यास, तुम्हाला गाडी पंक्चर दुकानाकडे न्यायचीच असेल तर चांगल्या अधिकृत टायर दुकानात जाण्यास प्राधान्य द्या आणि अशा अविश्वासू लोकल दुकानांकडे जाण्यास टाळा. जमल्यास ज्या क्षेत्रात सीसीटीव्ही असतील अशा ठिकाणी असलेल्या गॅरेजकडे जाण्यास प्राधान्य द्या. टायरचे पंक्चर काढताना तुम्ही स्वतः बाराईकीनं लक्ष द्या आणि समजा त्या ठिकाणी हा स्कॅम तुमच्या लक्षात आल्यास तेव्हाच त्या माणसावर कारवाई होण्यासाठी पावलं उचला. अशा प्रकारे स्वतःही सतर्क राहा आणि बाकी नागरिकांना सतर्क करा आणि ह्या स्कॅमला बळी पडण्यापासून थांबवा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटल्यास अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका.